सर्वांना नमस्कार. क्लास 12th कॉमर्स, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, चॅप्टर नंबर 4, रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर, भागीदाराची निवृत्ती, लेक्चर नंबर 2. यामध्ये आपण पाहणार आहोत गेन रेशो किंवा बेनिफिट रेशो अँड ट्रीटमेंट ऑफ गुडविल. हा भाग या तासामध्ये आपण पाहणार आहोत. नेक्स्ट, तर चॅप्टर नंबर 4 मध्ये रिटायरमेंट ऑफ पार्टनर यामध्ये आपण 1 ते 8 पॉईंट 1 इंट्रोडक्शन टू न्यू रेशो पाहिलेला आहे. आपण गेन रेशो, 4 ट्रीटमेंट ऑफ गुडविल, 5 ट्रान्सफर ऑफ रिझर्व फंड और जनरल रिझर्व और accumulated profit or loss, 6 revaluation of assets and reassessment of liabilities, 7 adjustment of capitals, and 8 total payable amount to retiring partner. तर पूर्वीच्या तासामध्ये आपण इंट्रोडक्शन आणि न्यू रेशो या संबंधी माहिती घेतलेली आहे. आता आपण या तासामध्ये गेन रेशो, मिळण्याचे प्रमाण किंवा बेनिफिट रेशो, फायद्याचे प्रमाण याचे कॅल्क्युलेशन आपण पाहणार आहोत. उदाहरण सोडवताना आपणास या फॉर्म्युला इक्वेशनची आवश्यकता आहे. तर आपण आता पाहूया. पेज नंबर 169, गेन रेशो, बेनिफिट रेशो, मिळण्याचे प्रमाण किंवा फायद्याचे प्रमाण. द रेशो इन विच कंटिन्यू पार्टनर्स ॲक्वायर द रिटायरिंग पार्टनर्स शेअर इज कॉल्ड गेन रेशो. जेव्हा अस्तित्वात असणारे भागीदार निवृत्त भागीदाराचा शेअर ॲक्वायर करतात, घेतात, त्याला आपण गेन रेशो असे म्हणतो. इट इज नॉर्मली यूज टू राईट ऑफ गुडविल क्रिएटेड और रेज टू द एक्सटेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर्स शेअर ओनली. आणि जेव्हा आपल्याला गुडविल रिटर्न ऑफ मायनस करायचे असते किंवा रिटायरिंग पार्टनर्सचा जो शेअर आहे गुडविलचा तो आपणास रेज निर्माण करायचा असेल त्यावेळेस आपण गेन रेशो काढतो. तर गेन रेशोचं जे इक्वेशन आहे, फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आपल्यासमोर दिलेला आहे. गेन रेशो, बेनिफिट रेशो, मिळण्याचे प्रमाण किंवा फायद्याचे प्रमाण. फॉर्म्युला आहे गेन रेशो इज इक्वल टू न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो, म्हणजे शॉर्टमध्ये GNO. गेन रेशो बरोबर न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. त्यासंबंधी काही एक्झाम्पल्स आपण पाहत आहोत. एक्झाम्पल नंबर 1, A, B and C are sharing profits and losses in the ratio of 4:3:2. A, B आणि C यांचं नफा आणि तोटा वाटून घेण्याचं प्रमाण आहे 4:3:2. यामध्ये B रिटायर आणि यामध्ये B निवृत्त झालेला आहे. अँड A अँड C शेअर फ्युचर प्रॉफिट्स इक्वली. आता या उदाहरणामध्ये A, B अँड C हे पार्टनर आहेत. यामध्ये B रिटायर झालेला आहे आणि आता कंटिन्यू पार्टनर्स आहेत ए
अँड सी. तर ह्यांचा जो प्रॉफिट आहे तो कसा आहे, इक्वल आहे, म्हणजे एकास एक आहे. तर आपण आता पाहूया कॅल्क्युलेट गेन रेशो, म्हणजे मिळण्याचे प्रमाण काय असेल. तर आपण त्याचा ॲन्सर पाहूया. ॲन्सर फॉर्म्युला लिहायचा, गेन रेशो बरोबर न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. तर या उदाहरणामध्ये ओल्ड रेशो दिलेला आहे 4:3:2. 4:3:2 म्हणजे याची बेरीज करायची, 4 + 3 + 2 म्हणजे 9, म्हणजे 4/9. ए बीचा 3/9 आणि सीचा 2/9 असा रेशो आहे. न्यू रेशो दिलेला आहे आपल्याला इक्वली, म्हणजे एकास एक, म्हणजे 1 + 1 बरोबर 2, म्हणजे 2 येणार. म्हणून एचा न्यू रेशो आहे 1/2 आणि सीचा आहे 1/2. बी रिटायर झालेला आहे. तर आपल्याला गेन रेशो काढायचा आहे कंटिन्यूइंग पार्टनरचा किंवा रिमेनिंग पार्टनरचा. तर एज गेन रेशो बरोबर न्यू रेशो आहे 1/2 वजा ओल्ड रेशो 4/9. म्हणून तिरकस गुणाकार करायचा, 9 एके 9 आणि 2 चोक 8, 9 वजा 8 आणि छेद 9 दुने 18, म्हणजे 9 वजा 8 भागिले 18. 9मधून 8 गेले 1 आणि 18 एके 18, म्हणून एचा गेन रेशो आहे 1/18. आता आपण सीचा काढूया. सीज गेन रेशो बरोबर न्यू रेशो आहे त्याचा 1/2 वजा ओल्ड रेशो आहे 2/9. तिरकस गुणाकार करायचा, 9 एके 9, 2 दुने 4 आणि छेद 9 दुने 18, म्हणजे 9 वजा 4 बरोबर 5 आणि 18 आहे तसेच राहतील, 5/18. आणि म्हणून गेन रेशो बरोबर ए अँड सी इज एकास 5, म्हणजे 1/18 आणि 5/18 म्हणजेच एकास 5. हा त्यांचा गेन रेशो आलेला आहे. हे एक उदाहरण आपण पाहिलं. आपण असंच एक दुसरं उदाहरण पाहूया, एक्झाम्पल नंबर 2. त्यामधून सुद्धा आपल्या लक्षात येईल की एक्झाम्पल नंबर 2 यामध्ये पहा, एक्स वाय अँड झेड आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 4:3:2 4:3:2. म्हणजे यांचा ओल्ड रेशो दिलेला आहे 4:3:2. यामध्ये झेड रिटायर झालेला आहे, म्हणजे एक्स वाय अँड झेड हे 3 पार्टनर्स आहेत. यामध्ये आता यांचा रेशो दिलेला आहे 4:3:2 आणि यामध्ये आता रिटायर कोण झालेला आहे, झेड रिटायर झालेला आहे आणि शिल्लक राहिलेले पार्टनर्स आहेत एक्स आणि वाय. आणि म्हणून झेड रिटायर्स द न्यू रेशो ऑफ एक्स अँड वाय इज 3:2 आणि म्हणून एक्स आणि वायचा न्यू रेशो दिलेला आहे 3:2, म्हणजे 3 + 2 म्हणजे 3/5 आणि 2/5. कॅल्क्युलेट द गेन रेशो, म्हणजे ओल्ड पार्टनरचं मिळण्याचं प्रमाण काय आहे ते आपण आता कॅल्क्युलेट करणार आहोत. तर पहिल्यांदा फॉर्म्युला लिहू आपण, गेन रेशो बरोबर न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो, म्हणजे GNO. ओल्ड रेशो दिलेला आहे आपल्याला 4:3:2, म्हणजेच 4 + 3 + 2 बरोबर 9, म्हणजे 4/9, 3/9 आणि झेडचा 2/9. न्यू रेशो दिलेला आहे एक्स आणि वायचा 3:2, म्हणजे 3 + 2 म्हणजे 5, म्हणजे 3/5 एक्स आणि वाय 2/5. आता आपण काढूया एक्स गेन रेशो. एक्स गेन रेशो बरोबर न्यू रेशो 3/5 वजा ओल्ड रेशो 4/9. इथं 4/9
बरोबर तिरकस गुणाकार करायचा. 9 त्रिक 27, 5 चोक 20 आणि छेद 9 पाचे 45, म्हणजे 27 वजा 20 बरोबर 7/45. हा गेन रेशो आला एक्सचा. आता वाय आहे, वायचा गेन रेशो आपण काढणार आहोत. न्यू रेशो त्याचा आहे 2/5 वजा ओल्ड रेशो 3/9 वायचा, बरोबर 9 दुने 18, तिरकस गुणाकार 5 त्रिक 15 आणि छेद 9 पाचे 45. 18 वजा 15 बरोबर 3/45. आणि म्हणून गेन रेशो ऑफ एक्स अँड वाय इज 7:3, म्हणजेच 7/45 3/45 बरोबर 7:3 हा यांचा गेन रेशो आलेला आहे. असंच आपण आता एक तिसरं उदाहरण पाहू, म्हणजे आणखीन तुमच्या लक्षात येईल. तर पहा एक्झाम्पल नंबर 3. P, Q and R partners sharing profits in the ratio of 2:1. म्हणजे P, Q आणि R हे तिघे पार्टनर आहेत. त्यांचा रेशो आहे 2:1. म्हणजेच बेरीज करायची 2 + 2 + 1 बरोबर 5, म्हणजे 2/5 Pचा, Qचा 2/5 आणि Rचा 1/5. हा त्यांचा ओल्ड रेशो दिलेला आहे. यामध्ये Q रिटायर झालेला आहे, Q रिटायर झालेला आहे आणि रिमेनिंग पार्टनर्स आहेत P अँड R. P अँड R आहेत. तर P अँड Rचा कॅल्क्युलेट द गेन रेशो. मग आपण आता त्यांचा गेन रेशो काढणार आहोत. ॲन्सर सूत्र आपल्याला माहितीच आहे. गेन रेशो बरोबर ओल्ड रेशो, गेन रेशो बरोबर न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. आता आपण कॅल्क्युलेशन करू. ओल्ड रेशो दिलेला आहे 2:1, म्हणजे Pचा 2/5, Qचा 2/5 आणि Rचा 1/5. यामधील Q गेलेला आहे आणि म्हणून न्यू रेशो राहिलेला आहे कंटिन्यूइंग पार्टनर किंवा रिमेनिंग पार्टनरचा 2:1. म्हणजेच 2:1 म्हणजे 2 + 1 बरोबर 3, म्हणजे 2/3 आणि 1/5. आपण आता Pचा गेन रेशो काढणार आहोत. Pचा गेन रेशो न्यू रेशो आहे 2/3 वजा ओल्ड रेशो आहे 2/5, म्हणजेच 5 दुने 10, 3 दुने 6 आणि छेद 5 त्रिक 15 बरोबर 4/15 हा गेन रेशो Pचा आलेला आहे. आता आपण Rचा काढू. Q गेलेला आहे. Rचा गेन रेशो बरोबर न्यू रेशो त्याचा आहे 1/3, ओल्ड रेशो आहे 1/5 बरोबर तिरकस गुणाकार 5 × 1 = 5, 3 × 1 = 3 आणि छेद 5 त्रिक 15, म्हणजेच 2/15 हा आला 2/15. म्हणून गेन रेशो 4:2 आलेला आहे. 4:2 म्हणजे कसा? 4/15 2/15 म्हणजे बरोबर 4:2 आणि म्हणूनच 2 × 1 = 2 आणि 2 × 2 = 4 आणि म्हणून यांचा गेन रेशो आहे 2:1. हा गेन रेशो आहे. तर या पद्धतीने गेन रेशो 4.3 द रेशो इन विच
द कंटिन्यू पार्टनर्स ॲक्वायर द रिटायरिंग पार्टनर्स शेअर इज कॉल्ड गेन रेशो. म्हणजे रिटायरिंग पार्टनरकडून कंटिन्यू पार्टनरला किंवा रिमेनिंग पार्टनरला जो हिस्सा त्यांना मिळणार असतो त्याला आपण गेन रेशो असं, बेनिफिट रेशो असं म्हणतो. इट इज नॉर्मली यूज टू राईट ऑफ म्हणजे काय करणे, वजा करणे किंवा गुडविल रिटर्न ऑफ करणे. यासाठी गेन रेशो काढला जातो. गेन रेशोचं सूत्र आहे गेन रेशो बरोबर न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. आणि आपण आता जे उदाहरणं सोडून घेतलेले आहेत ते इथे तुम्हाला पुन्हा दिलेले आहेत. एक्झाम्पल नंबर इलुस्ट्रेशन नंबर 1 हे आपण पाहिलं. याच्यामध्ये गेन रेशो ऑफ ए अँड सी इज 1:5 हा पण काढलेला आहे. त्याच्यानंतर एक्झाम्पल नंबर 2 आणि एक्झाम्पल नंबर 3 आपण आता इथं अगोदर पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा एक्झाम्पल नंबर 3 पाहून घ्या म्हणजे आणखीन लक्षात येईल. पी क्यू अँड आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स इन द रेशो 2:1. क्यू रिटायर्ड, कॅल्क्युलेट गेन रेशो. मग आता ह्यांचा ओल्ड रेशो 2:1 2:1 म्हणजेच 2/5 2/5 आणि 1/5 हा त्यांचा ओल्ड रेशो. त्याच्यानंतर न्यू रेशो दिलेला आहे त्यांचा. आता न्यू रेशो कसा आला 2:1 म्हणजे यामधील क्यू रिटायर झाला म्हणून गेलेला आहे. क्यूचा रेशो उडाला आणि शिल्लक राहिलेला जो आहे 2:1 म्हणजे हा त्यांचा न्यू रेशो आहे 2:1 म्हणजेच 2/3 आणि 1/3. त्यानंतर मग आपण आता पीचा गेन रेशो काढणार आहोत. पीचा गेन रेशो आहे म्हणजे पीचा गेन रेशो न्यू रेशो वजा ओल्ड रेशो. म्हणजे न्यू रेशो आहे इथं 2/3 वजा ओल्ड रेशो आहे 2/5. तिरकस गणना करू 5 दुने 10 3 दुने 6 आणि 5 त्रिक 15 म्हणजेच काय 4/15. हा 4/15 हा पीचा गेन रेशो आला. त्याच्यानंतर आरचा आपण गेन रेशो काढू म्हणजे आरचा गेन रेशो बरोबर न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. मग न्यू रेशो आहे 1/3 वजा ओल्ड रेशो आहे 1/5 म्हणजे 5/1 5 3/1 3 5 त्रिक 15 बरोबर 2/15 आणि म्हणून आरचा गेन रेशो आला 2/15 आणि म्हणून गेन रेशो हा आलेला आहे कसा आलेला आहे 4/15 2/15. छेद घ्यायचा नाही अंश घ्यायचा म्हणजे 4/2 हा त्यांचा गेन रेशो आलेला आहे. म्हणजेच आलेला आहे परत भाग जातो 2 आणि 2 4 आणि म्हणून त्यांचा गेन रेशो आहे 2:1. हे तिसरं उदाहरण आपण इथे पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण आता पाहत आहोत ट्रीटमेंट ऑफ गुडविल. तर एंट्रीज आपण पाठ करायच्या आणि वहीमध्ये पूर्ण करायच्या आहेत. ट्रीटमेंट ऑफ गुडविल म्हणजे एखादा भागीदार निवृत्त झाल्यानंतर गुडविलच्या ट्रीटमेंट काय असतात तर ह्या एंट्रीचा आपण सविस्तर पाठांतर करायचं आहे. सिरियल नंबर, ट्रान्झॅक्शन आणि जर्नल एंट्री काय होते ती. 1. वेन गुडविल ऑफ द एंटायर फर्म इज रेज अँड रिटेन इन द बिझनेस. म्हणजे गुडविलची रक्कम जी आहे ती रेज म्हणजे उभी केली आणि रिटेन म्हणजे व्यवसायामध्ये आपण तशी ठेवली तर त्यावेळेस आपण एंट्री करायची रेज अँड रिटेनला म्हणजे उभे केले आणि व्यवसायात कायम केले त्यावेळेस आपण एंट्री करायची गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो गुडविल विल ॲपियर इन द बॅलन्स शीट.
आणि इथं आपण काय करायचं, ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो वापरायचा. दुसरं ट्रान्झॅक्शन जर असं उदाहरणामध्ये आपल्याला दिलं, वेन गुडविल ऑफ एंटायर फर्म इज रेज अँड द रिटर्न ऑफ, आणि रेज अँड रिटर्न ऑफ आहे, म्हणजे आपण निर्माण केलं आणि वजा केलं, तर याच्यामध्ये आपण किती एंट्री करायच्या, 2. पहिल्यांदा करायचं रेजची एंट्री करायची, रेज ए वेन गुडविल इज रेज, उभे केले, निर्माण केले, गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो नॅरेशन, आणि ते काय करायचं आपण डिस्ट्रीब्यूट करायचं. आणि बी एंट्री गुडविल इज रिटर्न ऑफ, म्हणजे ते रिटर्न ऑफ म्हणजे नाहीसे करायचे, तर ते करण्यासाठी आपल्याला एंट्री करावं लागणार आहे कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, आणि ते काय करायचं न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो वापरायचा. याच्यामध्ये गुडविल विल नॉट ॲपियर इन बॅलन्स शीट बिकॉज ते आपण रिटर्न ऑफ केलेलं आहे. त्यानंतर पुढे तिसरं ट्रान्झॅक्शन आपल्याला जर विचारलं, तिसरं ट्रान्झॅक्शन व्हेन गुडविल इज रेज, उभे केले, उभारणी केली, टू एक्सटेंड द रिटायरिंग पार्टनर्स शेअर अँड रिटेन इन द बिझनेस, आणि आपण व्यवसायामध्ये ते कायम केले रिटर्निंग पार्टनरचं गुडविल, तर त्यावेळेस आपली एंट्री काय होणार, गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, गुडविल विल ॲपियर इन न्यू बॅलन्स शीट टू दॅट एक्सटेंड, म्हणजे त्याचं जे गुडविल आहे ते पार्टनरशिप फर्मच्या बॅलन्स शीटमध्ये दिसेल. त्यानंतर चौथं ट्रान्झॅक्शन आहे व्हेन गुडविल इज रेज, उभे केले, टू एक्सटेंड द रिटर्निंग पार्टनर्स शेअर अँड रिटर्न ऑफ, म्हणजे रेज आणि रिटर्न ऑफ केलं रिटर्निंग पार्टनरचं गुडविल, तर त्यावेळेस 2 एंट्री करायच्या, रेज अँड रिटर्निंग पार्टनर्स शेअर रिटर्न ऑफ, त्यामध्ये ए गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स, आणि 2 कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, इथे आपण गेन रेशो वापरायचा, गुडविल विल नॉट ॲपियर इन बॅलन्स शीट. आणि 5वं ट्रान्झॅक्शन आहे इन केस गुडविल ऑलरेडी ॲपियर्स इन द ओल्ड बॅलन्स शीट, आणि जर आपल्याला ओल्ड बॅलन्स शीटच्या मध्ये गुडविलची अमाऊंट दिसत असेल तर आपण काय करायचं, द डिफरन्स इन गुडविल अमाऊंट कॅन बी शोन आयदर इन प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, रिव्हॅल्युएशन अकाउंट, इन MD रेशो और इन पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट, म्हणजे आपण रेशो काढून मिडल रेशो काढून आपण तिथे ते गुडविल पार्टनर्स कॅपिटल, करंट अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटला आपण त्याचा इफेक्ट देऊन गुडविल दाखवायचं. तर गुडविलच्या 5 एंट्रीज आहेत, तर त्या एंट्रीज कशा करायच्या, शब्दानुसार एंट्रीज करायच्या. शब्दानुसार जर फक्त रेज आणि रिटर्न, रेजला 1 एंट्री आणि रिटर्नला 1 एंट्री, म्हणजे रेज अँड रिटर्न, म्हणजे इथं 1 एंट्री झाली. त्याच्यानंतर रेज अँड रिटर्न ऑफ, म्हणजे रेजसाठी 1 एंट्री आणि रिटर्न ऑफसाठी 2री एंट्री. पहिल्या ट्रान्झॅक्शनमध्ये पहिले 1च एंट्री करायची, गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. दुसऱ्या ट्रान्झॅक्शनमध्ये रेजची 1 आणि रिटर्न ऑफची 1, रेजची करायची गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, आणि बी रिटर्न ऑफची कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. नेक्स्ट त्यानंतर गुडविल रेज आहे रिटायरिंग पार्टनरचं, तर गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट एकच करणार. नंतर 4 नंबरला येथे रेज पण आहे आणि रिटर्न ऑफ आहे, मग रेजची 1 एंट्री, गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि रिटर्न ऑफ वजा करण्याची 2 कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, येथे गेन रेशो काढायचा. आणि जर इन केस गुडविल 5 ऑलरेडी ॲपियर्स इन द ओल्ड बॅलन्स शीट जर दिसत असेल तर तेथे काय करायचं आपण, द डिफरन्स इन गुडविल अमाऊंट कॅन बी शोन आयदर इन प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट और रिव्हॅल्युएशन अकाउंट, इन MD रेशो, इन पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट.
म्हणजे जो रेशो असेल त्या रेशोप्रमाणे काय करणार आपण ते डिस्ट्रीब्यूट करायचं आणि गुडविलच्या एंट्री करायच्या. तर सर्वांनी हा तास काळजीपूर्वक अभ्यास करा आणि वहीमध्ये पूर्ण करून घ्या. सविस्तर पेज नंबर 169वर आणि 170वर आपण याची थिअरी पाहायची आहे आणि ती समजून घ्यावायची आहे. तरी डिटेलमध्ये आपण काय करा याचा स्टडी करावा ही मनातून अपेक्षा आहे. धन्यवाद.